म्युच्युअल फंड्स हे बाजारातील जोखमींना अधीन असतात, पण कधी तुम्ही विचार केला आहे का की या कोणत्या जोखमी आहे? आपण जिथे पैसे गुंतवत आहोत तिथे नेमकी जोखीम काय आहे? आमचे प्रिन्सिपल सुरक्षित आहे का? आपल्याला परतावा मिळेल का? आपण किती जोखीम घ्यावी तर आपल्याला किती परतावा मिळेल? जास्त जोखीम तितका जास्त परतावा, कमी जोखीम तसा कमी परतावा. हे सगळं नेमकं काय आहे? जोखीम आपल्या परताव्यावर कशी परिणाम करते? आपण आपले प्रिन्सिपल देखील गमावू शकतो का? फायनान्शियल सिरीजचा 10वा अध्याय ह्याच गोष्टीवर आधारित आहे. हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनल सेंट्री शाळा बाय सेंट्री सिटीवर. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही पाहत आहात फायनान्शियल सिरीज 5 पास फॉर सुर व्हिडिओज. आतापर्यंत आपण 9 अध्याय कव्हर केले आहे. हा आहे 10वा अध्याय फायनान्शियल सिरीज 5 म्युच्युअल फंड्स एक्झाम, रिस्क आणि रिटर्न. आज आपण रिस्कबद्दल बोलणार आहोत. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती रिस्क आहे? कोणत्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये किती रिस्क आहे? इक्विटी या म्युच्युअल फंड्सच्या कॅटेगरीमध्ये किती रिस्क आहे? डेकमध्ये काय रिस्क आहे? जर आपण गोल्डमध्ये गुंतवणूक केली तर काय रिस्क आहे? आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स आहेत त्यात गुंतवणूक केल्यास काय रिस्क आहे? आणि रिटर्नच्या शक्यता काय आहे? आपल्याला असा काही कॅपिटल लॉसही होऊ शकतो का? हे सर्व आपण या अध्यायात समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण जर्नल आणि स्पेसिफिक रिस्क फॅक्टर्स, म्युच्युअल फंड्सवर परिणाम करणारे घटक, वेगवेगळ्या स्कीम्सचे प्रदर्शन, स्कीममधील रिस्क आणि रिटर्नचे ड्रायव्हर्स आणि रिटर्न्सचे मोजमाप याबद्दल शिकणार आहोत. आपण पाहू की कोणकोणते मोजमाप आहेत ज्याद्वारे आपण रिटर्न्सची गणना करतो. रिटर्न प्रतिनिधित्वाबाबत सेबीचे नियम. म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स आपण कशा प्रकारे सादर करायचे हे आपण पाहू. रिस्क आणि फंड्समध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांवर लक्ष केंद्रित करून काय विचार करावे हे देखील आपण शिकू. आपण विविध रिस्क मोजमाप पाहू आणि क्रेडिट रिस्क संदर्भातील काही तरतुदी देखील जाणून घेऊ. म्हणून आज हे सर्व लर्निंग ऑब्जेक्टिव्हज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पहा, जोखीम 2 भागात विभागली गेली आहे. किंवा असेही म्हणू शकतो की 2 प्रकारचे रिस्क असतात. सर्वात पहिले एक म्हणजे जनरल रिस्क, जो प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीमवर लागू होतो, आणि दुसरा म्हणजे स्कीम स्पेसिफिक रिस्क, जो फक्त त्या विशिष्ट स्कीमवरच लागू होतो. जसे इक्विटी स्पेसिफिक रिस्क म्हणजे इक्विटी स्कीम्सवर जो रिस्क असतो. डेट स्कीम्समध्ये जो रिस्क असतो त्याला खास डेट स्कीमसाठी स्पेसिफिक रिस्क म्हणतात. म्हणून हे दोन्ही प्रकारचे रिस्क असतात. एक असतो जनरल रिस्क, जो सर्व म्युच्युअल फंड्सवर लागू होतो, आणि दुसरा असतो स्कीम स्पेसिफिक रिस्क. ही रिस्क संबंधित माहिती SID मध्ये मिळते. स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये ही माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये आधीच कव्हर केली आहे. जेव्हा ऑफर डॉक्युमेंट्स म्हणजेच 5वा अध्याय, त्यात आपण पाहिले आहे की कोणकोणते ऑफर डॉक्युमेंट्स असतात. म्हणून तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की SID म्हणजे काय, स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्स म्हणजे काय, तर तुम्ही आमचा मागील व्हिडिओ पाहू शकता. परत मूळ विषयाकडे येऊ तर ही जी रिस्क आहे ती सर्व SID मध्ये समाविष्ट असतील. ही स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटचा एक भाग असेल. SID दोन्ही गोष्टींचा समावेश करेल. स्टँडर्ड रिस्क फॅक्टर आणि स्कीम स्पेसिफिक रिस्क फॅक्टर दोन्ही SID मध्ये असतील. आता आपण काही जनरल रिस्क फॅक्टर्सबद्दल बोलूया. म्हणजे असे कोणते रिस्क आहेत जे सर्व स्कीम्सवर लागू होतात, म्युच्युअल फंड्सवर लागू होतात. सर्वात आधी येतो लिक्विडिटी रिस्क. पहा, लिक्विडिटी म्हणजे काय, तर किती सहजपणे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला रोख रकमेतील रूपांतर करू शकता. किती सहजपणे तुम्ही केलेली गुंतवणूक रोख रकमेवर रूपांतरित करू शकता, किंवा जेव्हा तुम्ही रिडेम्पशन करता किंवा विकता तेव्हा किती लवकर तुम्हाला पैसे परत मिळतात. आता म्युच्युअल फंड्सच्या संदर्भात लिक्विडिटी रिस्क म्हणजे काय? सामान्यतः म्युच्युअल फंड स्कीम्सना ट्रेडिंग व्हॉल्यूम, सेटलमेंट कालावधी आणि ट्रान्सफर प्रक्रियेमुळे मर्यादा येतात. जरी गुंतवणूकदाराचा गुंतवणूक विश्व असतो, तरी तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये फक्त अत्यंत लिक्विड सिक्युरिटीजच घेतो. कधी अशी शक्यता असते की जिथे मागणी आणि पुरवठा नसतो आणि कदाचित लिक्विडिटीमध्ये समस्या येऊ शकते. कुठल्या कंपनी संबंधी किंवा मार्केट संबंधी विशिष्ट घटक आला तर त्या सिक्युरिटीच्या किमतीवर, मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होतो. तुम्ही विक्री करायची इच्छा ठेवली तर खरेदीदार नाही, विकत घ्यायचे असेल तर विक्रेता नाही. म्हणून कधी म्युच्युअल फंड्समध्ये लिक्विडिटीची समस्या येऊ शकते. लिक्विडिटी ही एक सामान्य जोखीम आहे. ती येऊ शकते किंवा कदाचित येणार नाही. पण आपला युनिव्हर्स इतका मोठा आहे, इतका लिक्विड आहे, म्हणून पाहिलं गेलं आहे की ही समस्या फारच कमी वेळा येते. पण हे सांगितल्यावर आपल्याला हे माहीत असायला हवं की लिक्विडिटी म्हणजे काय आणि लिक्विडिटी रिस्क म्हणजे काय, तसेच कोणते घटक लिक्विडिटीवर परिणाम करतात. ट्रेडिंग व्हॉल्यूम्स, सेटलमेंट कालावधी आणि ट्रान्सफर प्रक्रिया. म्हणून या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात.
जिथपर्यंत लिक्विडिटीचा प्रश्न आहे. दुसरा सामान्य जोखीम घटक म्हणजे व्याजदर जोखीम. जेव्हा कधी अर्थव्यवस्थेत व्याजदरांमध्ये कोणतीही हालचाल होते, आरबीआय व्याजदर वाढवतो किंवा कमी करतो, व्याजदरात कोणतीही वाढ किंवा घट होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या पोर्टफोलिओवर होतो. जर डेट गुंतवणुकी आहे, डेट स्कीम्स आहे, फिक्स्ड इन्कम आहे तर जास्त परिणाम होईल. पण इक्विटी स्कीम्सवरही व्याजदर वाढणे किंवा कमी होणे परिणाम करते. कसं ते समजून घेऊया. जेव्हा डेटबद्दल बोलतो तेव्हा असं म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेत व्याजदर आणि बॉन्डच्या किंमतींमध्ये उलट संबंध असतो. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बॉन्डच्या किंमती घसरतात आणि जेव्हा व्याजदर खाली येतात तेव्हा तुमच्या विद्यमान बॉन्डची किंमत वाढते, कारण नवीन बॉन्डमध्ये कमी व्याज मिळत आहे. म्हणून असे होते की तुम्ही जो बॉन्ड होल्ड करत आहात त्याची किंमत वाढते, कारण जो कोणी तुमच्याकडून तो बॉन्ड घ्यायला येईल त्यासाठी तुमचा भाव आपोआप वाढेल. तुमचा जो बॉन्ड आहे तो प्रीमियमवर ट्रेड होऊ लागतो, कारण तुमचा बॉन्ड मार्केटमधील व्याजदरापेक्षा जास्त व्याज देत आहे. म्हणून जर तुम्ही तो विकायला गेलात तर कदाचित 100 रुपयांचा बॉन्ड 105, 106, 107 रुपयांना जाऊ शकतो. यालाच प्रीमियम म्हणतात. म्हणून जेव्हा व्याजदर खाली येतात तेव्हा तुमच्या बॉन्डची किंमत वाढते आणि उलटी तसंच होतं. जेव्हा व्याजदर वाढतील तेव्हा तुमच्या बॉन्डची किंमत कमी होईल, कारण तुमचा बॉन्ड उदाहरणार्थ 6% परतावा देतो आहे. जर मार्केटमध्ये व्याजदर वाढले आणि नवीन बॉन्ड्स 60% दराने उपलब्ध असतील तर सगळे लोक नवीन बॉन्डकडे वळतील. तुम्हाला तो जुना बॉन्ड विकायचा आहे आणि नवीन बॉन्ड घ्यायचा आहे तर तुम्हाला तो डिस्काउंटवर ते बाहेर काढावे लागेल. उदाहरणार्थ 100 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेला बॉन्ड कदाचित 95, 94 किंवा 56 रुपयांना विकावा लागू शकतो. म्हणूनच व्याजदरांमधील हालचाल ही बहुतेक डेट स्कीम्सवर जास्त परिणाम करते, जसे SRS इक्विटीज आणि व्याजदर वाढणे हे कुठेतरी इक्विटी मार्केटलाही आवडत नाही. पाहिलं जातं की अल्पकालीन काळात मार्केट खूपच अस्थिर होते. जेव्हा आरबीआय व्याजदर वाढवतो किंवा मार्केटमध्ये व्याजदर वाढण्याची परिस्थिती दिसते. मार्केटमध्ये सतत व्याजदर वाढत असतील तर इक्विटी मार्केटला ते आवडत नाही. व्याजदर वाढल्यामुळे नवीन MSME सेक्टर किंवा जे व्यवसाय आहेत त्यांना त्यांच्या वर्किंग कॅपिटलसाठी काही कर्जाची गरज असते. जे नवीन व्यवसाय सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी नवीन कर्जे महागडी होतात, कारण व्याजदर वाढले आहे. त्यामुळे त्यांचे EMI देखील वाढतील. म्हणून जेव्हा कर्ज महाग होते तेव्हा नवीन जे प्लेयर्स मार्केटमध्ये येतात किंवा सध्याचे प्लेयर्स ज्यांना कर्ज घ्यायचे आहे ते देखील आपले प्रोग्राम्स कुठेतरी थांबवतात किंवा विलंबित करतात. यामुळे कंपनीचा नफा देखील कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम GDPवरही कुठेतरी होतो, कारण जितकी जास्त व्यवसाय सुरू होतील तितकी जास्त सामान्य वस्तू आणि सेवा तयार होतील आणि तितकीच आपली अर्थव्यवस्था पुढे जाईल. पण जर एखाद्या अर्थव्यवस्थेत व्याजदर वाढत असतील किंवा सातत्याने वाढत असतील तर त्याचा कुठेतरी परिणाम होतोच. सध्याच्या कंपन्यांच्या नफ्यावरही आणि नवीन कंपन्या सुरू होण्यावरही, नवीन कंपन्या येण्यावरही याचा परिणाम होतो. म्हणूनच असं पाहिलं गेलं आहे की व्याजदर हा एक फार मोठा घटक आहे. हे फक्त डेटमध्येच नव्हे तर इक्विटीतही परिणाम करतो. खरं तर डेटमध्ये त्याचा थोडा जास्त परिणाम होतो, पण इक्विटीतही तो परिणाम करतोच. रिइन्व्हेस्टमेंट रिस्क बघा. जेव्हा आपण कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा कदाचित आपल्याला काही कॅश फ्लो मिळू शकतात. उदाहरणार्थ जर आपण डेट स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल तर आपण काही बॉन्ड घेतला आहे. आता बॉन्डमध्ये आपल्याला कॅश फ्लोची एक मालिका मिळते. आपल्याला एक निश्चित कूपन मिळतो. उदाहरणार्थ एक बॉन्ड आहे, 1 लाख रुपयांचा बॉन्ड आहे. जर तो 10% व्याज देत असेल आणि तो क्वार्टरली पेमेंट करत असेल तर आपण दर तिमाहीला 2.5% मिळवत आहोत. तर आता आपल्याला जे 2.5% म्हणजेच 2,500 रुपये दर तिमाहीला मिळत आहे. असे होऊ शकते की आपण ते पुन्हा त्या 10% दराने गुंतवू शकणार नाही. कदाचित मार्केटमध्ये व्याजदर खाली जाऊ शकतो. म्हणून याला रिइन्व्हेस्टमेंट रिस्क म्हणतात, म्हणजेच आपल्या सिक्युरिटीवर किंवा ज्या दराने आपण आधी गुंतवणूक केली होती त्याच दराने पुन्हा गुंतवणूक करण्याची असमर्थता. म्हणून याला रिइन्व्हेस्टमेंट रिस्क म्हणतात, पण याचा फारसा परिणाम होत नाही. पण हो, गणिती दृष्टिकोनातून पाहिलं तर हो, याचा परिणाम दिसून येतो. राजकीय जोखीम हा एक फार मोठा घटक आहे. पुन्हा एकदा, जोखीम म्हणजेच जोखीम संबंधित चिंता. पहा, राजकीय म्हणजे मार्केटला एक स्थिर सरकार होणं असतं. कोणत्याही अर्थव्यवस्थेत जर एक स्थिर सरकार असेल तर मार्केटला ते आवडतं. स्थिर सरकार असल्यास तिचे सर्व प्रोजेक्ट्सही स्थिर असतात. पण जर दर 5 वर्षांनी सरकार बदलत असेल तर ते इक्विटी मार्केट्सना किंवा एकूणच मार्केटला कुठेतरी आवडत नाही, कारण सध्याचे प्रोजेक्ट्स थांबवले जातात. नवीन जी सरकार येते आहे ती आपल्या नवीन प्रोजेक्ट्सच येते. त्यामुळे इक्विटी मार्केट खूप संवेदनशील असते.
राजकीय बदलांबद्दल कुठलाही राजकीय बदल झाला आणि तो मोठ्या राज्यांवर अवलंबून असेल, म्हणजेच एखादं मोठं राज्य आहे, त्यात अंतर्गत निवडणुका आहे, तर तेही मार्केट, विशेषतः इक्विटी मार्केट, खूप बारकाईने पाहते. म्हणून जर मार्केटला असं वाटत असेल की हा राजकीय बदल व्हायला हवा आणि तो झाला नाही, किंवा हा राजकीय बदल होऊ नये असं वाटत असेल आणि तो झाला, तर अशा परिस्थितीत मार्केट्सवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, पण तो अल्पकालीन असतो. मात्र असं पाहिलं गेलं आहे की दीर्घकालीन दृष्टीने जर तुमचे GDP चांगलं वाढत असेल, तुमची अर्थव्यवस्था चांगली चालली असेल आणि तुमच्या कंपन्यांच्या कमाई चांगल्या असतील, तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पण अल्पकालासाठी पाहिलं तर राजकीय घटक तुमच्या परताव्यावर नक्कीच परिणाम करू शकतात. आर्थिक वाढ पाहिली गेली आहे जिथे अर्थव्यवस्थेत मंदी येते किंवा आर्थिक तूट वाढते. या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेला थोडं मंदावतात. GDP वाढ दरात अडथळा येतो. GDP तुमची कमी वेगाने वाढते. म्हणून बऱ्याच गोष्टी असतात ज्या अर्थव्यवस्थेला नकारात्मक परिणाम करतात. या सगळ्यांना आर्थिक जोखीम म्हणतात. पुढची आहे परकीय चलनाची जोखीम. कदाचित तुमची केलेली गुंतवणूक किंवा आपले म्युच्युअल फंड स्कीम्स भारतीय रुपयामध्ये असू शकतात किंवा त्यांची किंमत भारतीय रुपयामध्ये असू शकते. म्हणून जे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आहे, जे भारतात गुंतवणूक करतात, त्यांना म्युच्युअल फंड्स मिळतात, युनिट्स मिळतात, भारतीयांना त्या रुपयात मिळतात आणि कदाचित चलनाच्या हालचालीमुळे, जास्त मागणी आणि पुरवठ्यामुळे प्रत्यक्षात त्यांना त्यांच्या चलनात तितकी किंमत मिळेलच असे नाही, कदाचित कमी मिळेल किंवा जास्त मिळेल. म्हणून परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी हा एक प्रकारचा धोका आहे भारतात गुंतवणूक करण्याचा, कारण भारतीय म्युच्युअल फंड योजना या सर्व रुपयातच असतात. आणि जर त्यांच्या चलनाची किंमत रुपयाच्या तुलनेत घसरली, तर रिडेम्पशनच्या वेळी समजा त्यांनी रिडेम्पशन केली आणि त्यांच्या चलनाची किंमत 2% घसरली, तर कदाचित त्यांना 98 रुपये मिळतील. इथे परतावा मिळाला आहे, पण चलनातील असमतोलामुळे त्यांचा परतावा कमी झाला आहे. कधी कधी जास्तही होऊ शकतो, म्हणून याला फॉरेन करन्सी रिस्क म्हणतात. तुमच्या युनिट्सच्या व्यवहारांशी संबंधित जोखीम जे स्टॉक एक्सचेंजद्वारे होता. आज आपण स्टॉक एक्सचेंजद्वारे युनिट्स खरेदी करतो. म्युच्युअल फंड्ससाठी BSEचे स्टार MF आणि NSEचे NSE MF आहे. दोन्हीमध्ये हे रिस्क नाही असं नाही, तर हा धोका आहेच. पण कधी कधी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ऑर्डर प्रोसेसिंग, सेटलमेंट, क्लिअरिंग कोऑपरेशन, डेटा पाठवणे या प्रक्रियेत काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे इथे काही प्रमाणात जोखीम असते. तरीही बहुतेक व्यवहार अगदी सुरळीतपणे पार पडतात. पण जर कधी काही धोका उद्भवला, तर तो देखील जनरल रिस्क कॅटेगरीमध्ये UNI स्कोअर अंतर्गत ठेवला आहे. आणि आपल्याला हे माहीत असायला हवं. आणि म्युच्युअल फंड्सचा यावर काहीही नियंत्रण नाही. म्युच्युअल फंड कंपन्यांचे प्रोसेसिंग BSE आणि NSE करत आहे. म्हणून कधी कधी जर व्यवहारात उशीर झाला, तर म्युच्युअल फंड्स किंवा म्युच्युअल फंड्स त्यात काहीही करू शकत नाही. मी म्युच्युअल फंड कंपनीबद्दल बोलतो आहे. म्हणून हे देखील एक प्रकारचा धोका आहे. हे होते जनरल रिस्क फॅक्टर्स जे सर्व स्कीम्सवर लागू होतात. आता आपण स्कीम स्पेसिफिक रिस्क फॅक्टरबद्दल बोलूया, ज्यामध्ये सर्वात आधी येतो इक्विटी आणि इक्विटी संबंधित इन्स्ट्रुमेंट्सशी संबंधित धोका. जिथे इक्विटीत पैसा जातो किंवा इक्विटी संबंधित इन्स्ट्रुमेंट्समध्ये पैसा गुंतवला जातो, मग आपण इक्विटीत गुंतवणूक केली तर आपले पोर्टफोलिओ मायनसमध्ये जाऊ शकते का? आपल्या भांडवलात तोटा होण्याची शक्यता आहे का? किंवा आपण किती धोका घेऊ तेव्हा आपल्याला किती परतावा मिळेल? अगदी खरं तर धोका आहे काय? एखादा मेजर कसा बनतो? चला हे सगळं समजून घेऊया. इक्विटी आणि इक्विटी संबंधित इन्स्ट्रुमेंट्स खूपच अस्थिर असतात आणि त्यांच्या किमतींमध्ये दररोज बदल होण्याची शक्यता असते. त्यांची किंमत रोजच्या आधारावर बदलते, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. कोणतीही इक्विटी असो, कोणत्याही कंपनीची असो, कोणतीही बाजार परिस्थिती असो. उदाहरणार्थ मी SBI बँकेबद्दल बोलतोय. जर SBI मध्ये आज चांगली मागणी आहे किंवा अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आले आहे, तर स्टॉकची किंमत झपाट्याने वाढेल आणि गुंतवणूकदारांना चांगले परतावे मिळतील. पण जर तिमाही निकाल चांगले आले नाही, तर कदाचित तो स्टॉक खाली येईल किंवा कंपनीची कमाई सातत्याने वाढत नसेल. कुठल्याही कारणामुळे कंपनीला तोटा होत असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवरही होईल. म्हणूनच फंड मॅनेजर खूप काळजीपूर्वक आणि बारकाईने तुमच्यासाठी पोर्टफोलिओ निवडतात. काही जोखमी अशा असतात ज्या फंड मॅनेजर त्यांच्या क्षमतेने तुमच्या जोखीम विविध प्रकारे विभागून किंवा कमी करू शकतात.
काही जोखमी अशा आहेत ज्या आपण कमी करू शकत नाही, त्या पुढे वाढतच राहतात. म्हणजे नेमकं काय होतं? पण जिथपर्यंत इक्विटीचा प्रश्न आहे, इक्विटीत मुख्य जोखीम म्हणजे ती खूपच अस्थिर असते. त्यांचे भाव नेहमी बदलत असतात आणि ते आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून असतात. पुन्हा आपण राजकीय परिस्थितींचीही चर्चा केली होती. राजकीय परिस्थितींवरही ते अवलंबून असेल, तसेच व्याजदरांवरही अवलंबून असेल. म्हणून अर्थव्यवस्थेत काहीही घडलं तर सर्वात पहिला परिणाम इक्विटी मार्केट्सवरच होतो. मग 2008 मध्ये सबप्राईम संकट आले होते, इक्विटीवर परिणाम झाला होता. त्याच्यानंतर 2014 मध्ये जेव्हा एनडीए सरकार आलं तेव्हा इक्विटी जोरात वाढली होती. 2008 मध्ये सबप्राईम संकटामुळे घसरण झाली होती आणि जर आपण अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर कोविडच घ्या. 2020 मध्ये जसं कोविड आलं तसं इक्विटी मार्केट कोसळलं. सुमारे 35% पर्यंत 12,000ची निफ्टी 7,500पर्यंत आली होती. पण पुन्हा एकदा खूप छानपणे युटर्न घेतला, कारण आपले फंडामेंटल्स चांगले आहे. पण पुन्हा अल्पकालीन काळात इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधने जोखमीची आणि अस्थिर असतात. म्हणूनच असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमचा कालावधी दीर्घकालीन ठेवा. एका अर्थव्यवस्थेला एक बिझनेस सायकल पूर्ण करू द्या. मंदी, पुनरुज्जीवन, घसरण हे सगळं झाल्यानंतर 8-10 वर्षात इक्विटीज तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देतात. असं पाहिलं गेलं आहे की जर कोणी व्यक्ती 10 वर्षे इक्विटीत गुंतवणूक करत राहिली तर त्याच्या मायनसमध्ये रिटर्न मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच जर तुम्ही इक्विटीत गुंतवणूक करत असाल तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच राहा, आणि हेच होतं इक्विटीमधील जोखीम, जे मी तुम्हाला समजावून सांगितलं. आता आपण शॉर्ट सेलिंगशी संबंधित जोखमीबद्दल बोलूया. त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की शॉर्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय. पहा, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करत असता तेव्हा तुम्ही एखादा शेअर विकू शकता, बाय पोझिशन नसतानाही. म्हणजेच तुमच्याकडे तो शेअर नाही, तुम्ही तो खरेदी केलेला नाही, पण तुम्ही त्यात एक शॉर्ट पोझिशन घेऊ शकता, म्हणजेच तो विकू शकता. यात नफा काय आहे? यात इन्व्हेस्टरचा नफा असा असतो की जसं त्या शेअरचं प्राइस खाली येतं, जेव्हा तुम्ही तो मायनस केला आहे किंवा शॉर्ट केला आहे, आणि जर तो शेअरचं प्राइस खाली आलं तर जितकं खाली येईल तितका तुमचा नफा होईल. मार्केटमध्ये 2 प्रकारे पैसे कमावता येतात. जर तुम्ही बाय करता तर वरती विकून पैसे कमवू शकता, यालाच आपण लॉंग म्हणतो. आणि जर तुम्ही शॉर्ट करता, म्हणजेच कुठल्याही स्टॉकमध्ये शॉर्ट पोझिशन घेता, तो विकता, तर तो स्टॉक जितका खाली जाईल तितका तुमचा नफा होईल. फक्त खाली तुम्हाला ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागेल. आता यात धोका काय आहे? धोका काय आहे? शॉर्ट सेलिंगमध्ये धोका असा आहे की तुम्ही त्या विशिष्ट सिक्युरिटीला किंवा स्टॉकला शॉर्ट केलं आहे, म्हणजेच विकला आहे, आणि तो स्टॉक प्राइसवर गेला. जसं आपण स्टॉक प्राइस बाय करतो तेव्हा आपल्याला तोटा व्हायला लागतो, जेव्हा स्टॉक प्राइस आपल्या खरेदीच्या किमतीपेक्षा खाली जाऊ लागतो. इथे मात्र परिस्थिती उलटी आहे. जेव्हा आपण तो शॉर्ट करतो तेव्हा तो स्टॉक जितका वर जाईल तितका आपला तोटा वाढत जातो. म्हणूनच ही आहे शॉर्ट सेलिंग आणि शॉर्ट सेलिंगशी संबंधित धोके, तसेच मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांशी संबंधित धोके. मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा धोका काय आहे? त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मिड आणि स्मॉल कॅप कंपनी म्हणजे नेमकं काय, आणि यात अजून एक कॅप आहे ज्याला आपण लार्ज कॅप म्हणतो. म्हणून आपण आधी ही तिन्ही पाहूया. कोणत्याही फायनान्सच्या पुस्तकात या कॅप्सची व्याख्या दिलेली नाही, कारण आपली लार्ज कॅप कदाचित USA साठी स्मॉल कॅप असू शकते किंवा आपली स्मॉल कॅप पाकिस्तानसाठी लार्ज कॅप असू शकते. म्हणून या स्मॉल कॅप्सची व्याख्या, लार्ज कॅपची व्याख्या, मिड कॅपची व्याख्या, या प्रत्येकाची व्याख्या अर्थव्यवस्थेनुसार वेगवेगळी असते. पण NISM 5 नुसार त्यांनी आपल्याला जी माहिती दिली आहे, आपल्याला परीक्षेत जो प्रश्न येऊ शकतो त्याच्याच आधारावर आपण आपली तयारी करू. म्हणून असं सांगितलं आहे की मार्केट कॅपिटलायझेशननुसार पहिल्या 1 ते 100 कंपन्या, म्हणजेच सर्वात मोठ्या 1 ते 100 कंपन्या या लार्ज कॅप म्हणून ओळखल्या जातील. मग लार्ज कॅप कंपनी कोणती असेल? मार्केट कॅपिटलायझेशननुसार पहिल्या ते 100 कंपन्या. आणि मार्केट कॅपिटलायझेशन काय होते? बाजारात उपलब्ध असलेल्या किंवा मुक्तपणे तरंगणाऱ्या शेअर्सच्या संख्येने गुणाकार केलेल्या शेअर्सच्या किमती. जेवढेही शेअर्स मार्केटमध्ये फ्लोट होत आहेत त्यांना एकूण शेअर्सच्या संख्येने गुणिले की आपली मार्केट कॅप मिळते. म्हणून ज्या कंपन्यांची मार्केट कॅप सर्वाधिक आहे त्याप्रमाणे पहिल्या ते 100 कंपन्यांना लार्ज कॅपमध्ये ठेवले जाते. यानंतर दुसरी श्रेणी म्हणजे मिड कॅपची येते. 101 पासून 250 क्रमांकाच्या कंपन्या पूर्ण मार्केट कॅपिटलायझेशननुसार त्यांना मिड कॅप म्हणून ओळखले जाईल.
त्या मिड कॅप श्रेणीत येतील आणि 251 पासून उर्वरित सर्व कंपन्या त्या स्मॉल कॅप श्रेणीत येतील. म्हणून जर निजममध्ये प्रश्न आला की मिड कॅप कंपन्यांची मार्केट कॅपिटलायझेशन कुठे येते, तर आपण हा उत्तर अगदी सहजपणे देऊ शकतो. पहिल्या 200 लार्ज कॅप, 101 ते 250 मिड कॅप आणि 250 नंतर ज्या आहेत त्या सगळ्या स्मॉल कॅप. आता मिड आणि स्मॉल कॅपमध्ये जोखीम काय आहे? पहा, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या आहेत, पण आधी आपण लार्ज कॅपबद्दल बोलूया. लार्ज कॅप त्या कंपन्या आहेत ज्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. या आर्थिकदृष्ट्या आणि मूलभूतदृष्ट्या मजबूत कंपन्या आहेत, ज्यांचं अस्तित्व जवळपास 20 ते 25 वर्षांपासून आहे. आता त्यांच्या स्टॉक प्राइसने खूप चांगला परतावा दिला आहे. आता त्यांना ती वाढ टिकवून ठेवावी लागणार आहे. जर तुम्ही त्यांच्या स्टॉक प्राइसचा चार्ट पाहिला तर तो खूप वेगाने वर जाताना दिसेल. पण आता त्यांची वाढ एक ट्रिकने, म्हणजेच एक सामान्य दरानेच होईल, कारण त्या इतक्या मोठ्या लार्ज कॅप झाल्या आहेत. मिड कॅप कंपन्या त्या आहेत ज्या पुढच्या काळात लार्ज कॅप होणार आहेत. त्यांचा प्रोडक्ट बाजारात येऊन गेला आहे, प्रोडक्ट चालू आहे. त्यांना मिळणारे रिटर्न ऐकून गुंतवणूकदार आकर्षित होऊ लागले आहे. कंपन्यांना नफा मिळू लागला आहे आणि पुढे त्यांची कमाई आणखी वाढेल आणि पुढील 5-10 वर्षांनंतर ती कंपनी लार्ज कॅप बनेल आणि स्मॉल कॅप म्हणजे त्यापेक्षा लहान कंपनी असते. त्या चांगल्या प्रकारे स्थापन झालेल्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडे कल्पना आहे, त्यांचा प्रोडक्ट बाजारात आला आहे, पण त्यांचा स्टॉक खूपच अस्थिर असेल कारण या टप्प्यावर अपयशाची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून स्मॉल कॅप शेअर्स तुम्हाला अनेक पटीने परतावा देऊ शकतात आणि तेच स्मॉल कॅप शेअर्स तुमची भांडवलाची रक्कम पूर्णपणे शून्यावरही आणू शकतात. म्हणून या प्रकारे हे डिरिस्क आहे आणि स्मॉल कॅपप्रमाणेच मिड कॅप स्टॉक्सही वोलाटाईल असतात, पण तेवढे नाही जितके स्मॉल कॅप असतात. आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये जास्त लिक्विडिटीमुळे ते कमी वोलाटाईल असतात. एका लार्ज कॅप स्टॉकला हलवणं खूपच कठीण असतं, कारण लार्ज कॅप म्हणजेच मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही तितकेच जास्त असतात. तेवढेच जास्त शेअर्स मार्केटमध्ये ट्रेड होतात आणि खरेदीदार व विक्रेतेही भरपूर प्रमाणात असतात. लिक्विडिटी खूप असते, पण तरीही बाह्य घटकांमुळे, मोठ्या घटकांमुळे इथे वोलाटिलिटी असते. पण तुलनेने बोलायचं झालं तर लार्ज कॅप सहजपणे वाढतात, सामान्य गतीने वाढत राहतात आणि मिड कॅप थोडे जास्त वोलाटाईल असतात, तर सर्वात जास्त वोलाटाईल शेअर्स आणि स्टॉक्स असतात. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मार्केटमध्ये यांची हालचाल कशी होते. डेरिव्हेटिव्हशी संबंधित जोखीम. जर एखादी म्युच्युअल फंड कंपनी सेबी आणि RBI कडून डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी घेते आणि तिला ती परवानगी मिळाली, तर काही प्रमाणात त्या कंपनीला डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक करता येते. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की डेरिव्हेटिव्ह हे मोठ्या प्रमाणावर विनाश घडवणारी शस्त्रे आहेत. डेरिव्हेटिव्हमध्ये कारण पोझिशनमध्ये लिव्हरेज असते, त्यामुळे फंड मॅनेजर त्यात पैसे गुंतवत नाहीत. ते फक्त बाय अँड होल्ड हीच रणनीती अवलंबतात. म्हणूनच डेरिव्हेटिव्हमध्ये म्युच्युअल फंड्सचे पैसे गुंतवले जात नाही. पण काही प्रमाणात जर तुम्ही सेबी आणि RBIची मंजुरी घेतली आणि ती मिळाली, तर तुम्ही थोडी गुंतवणूक करू शकता. आता आपण डेट फंड्सशी संबंधित जोखमींबद्दल बोलूया. प्रथम येतो पुनर्गुंतवणुकीचा धोका. पहा, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की रिइन्व्हेस्टमेंट रिस्क म्हणजे नेमकं काय. आपल्याकडे जे कॅश फ्लोचे सिरीज येत आहे, यांना मागील वेळेसारख्याच दराने पुन्हा गुंतवता येणं, म्हणजे आपण ज्या वेळी आधी गुंतवणूक केली होती त्याच दराने पुन्हा गुंतवणूक करता येणं, यालाच आपण रिइन्व्हेस्टमेंट रिस्क म्हणतो. बॉन्डमध्ये कॅश फ्लोची सिरीज मिळते, तर त्या कॅश फ्लोला पुन्हा त्या दराने गुंतवता येणं. जर मार्केटमध्ये व्याजदर खाली आले असतील तर हाच तो रिइन्व्हेस्टमेंट रिस्क आहे. त्याच्यानंतर येतो इंटरेस्ट रेट रिस्क. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी छानपणे सांगितलं आहे की बॉन्डच्या किमती आणि मार्केटमधील व्याजदर यांच्यात उलट संबंध असतो. म्हणून जर व्याजदर वर गेले तर बॉन्डची किंमत खाली येईल आणि उलटी तसंच होईल. रेटिंग मायग्रेशन रिस्क म्हणजे काय? तर जेव्हा कुठलीही डेट सिक्युरिटी असते तिला एक रेटिंग दिलेली असते, AAA पासून D पर्यंत. AAA ही सर्वात सुरक्षित मानली जाते आणि D म्हणजे डिफॉल्ट. म्हणून या दोन्हीच्या मध्ये वेगवेगळ्या रेटिंग्ज असतात. आपण जेव्हा कुठल्याही डेट सिक्युरिटीत गुंतवणूक करतो, उदाहरणार्थ त्याचं रेटिंग किंवा A+ आहे आणि कालांतराने त्याचं रेटिंग डाऊनग्रेड झालं, म्हणून पुन्हा आपल्याला तो रिस्क सहन करावा लागेल. तो रिस्क आपल्याला त्या डेट सिक्युरिटीत येईलच. म्हणून याला रेटिंग मायग्रेशन रिस्क म्हणतात. यामध्ये नेमका रिस्क काय आहे? क्रेडिट डिफॉल्टचा रिस्क आहे. जर कर्जदाराने ज्याने पैसे घेतले आहे त्यांनी तुमचा मूळ रक्कम किंवा व्याजाची देयके दिली नाहीत,
किंवा तुमचं व्याजाचं पेमेंट देऊ शकला नाही. हा रिस्क आहे. म्हणून जसा आपण डी कडे जातो तसा हा दर वाढत जातो. म्हणजे जर कुठल्याही रेटिंगमध्ये डिफॉल्ट झाला तर त्या विशिष्ट डेट सिक्युरिटीवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. आता आपण क्रेडिट रिस्कबद्दल बोलूया. खूपच महत्त्वाचा घटक आहे म्हणजे इश्युअरची व्याज आणि मूळ रक्कम देण्याची क्षमता. जेव्हा एखादा इश्युअर ज्याने डेट सिक्युरिटी इश्यू केली आहे तो व्याज किंवा मूळ रक्कम देण्यात चुकतो किंवा चुकू शकतो तेव्हा आपण त्याला क्रेडिट रिस्क म्हणतो. जेव्हा आपण असे म्हणतो की आपल्याला व्याज मिळत नाही किंवा मूळ रक्कमही परत मिळाली नाही तेव्हा तो क्रेडिट रिस्क होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा एखादी रेटिंग डी कडे जाते तेव्हा क्रेडिट रिस्क वाढत जातो. इश्युअरची व्याज आणि मूळ रक्कम परत देण्याची असमर्थता वाढत जाते. ट्रिपल एसके याला सर्वात सुरक्षित मानलं जातं कारण यात मूळ रक्कमही परत मिळते आणि व्याजही परत मिळतं. म्हणून त्या सिक्युरिटीत हा रिस्क असतो. याला क्रेडिट रिस्क म्हणतात. आता आपण सिस्टमॅटिक आणि अनसिस्टमॅटिक रिस्कबद्दल बोलूया. सिस्टमॅटिक म्हणजे मार्केट रिस्क आणि अनसिस्टमॅटिक रिस्कला असंही म्हणतात. कंपनी स्पेसिफिक रिस्क जी डायव्हर्सिफाय करता येऊ शकते आणि जी पूर्णपणे शून्यापर्यंत डायव्हर्सिफाय करता येते. म्हणजेच अनसिस्टमॅटिक रिस्क आपण पूर्णपणे शून्यापर्यंत डायव्हर्सिफाय करू शकतो. म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अनसिस्टमॅटिक रिस्क पूर्णपणे शून्यापर्यंत डायव्हर्सिफाय करता येते. हे ट्रू आहे की फॉल्स हे ठरवायचं आहे. आपल्याला जो रिटर्न मिळतो तो सिस्टमॅटिक रिस्कवर मिळतो. आपण जो सिस्टमॅटिक रिस्क घेतला आहे इक्विटीमध्ये गुंतवणूक करून तोच रिस्क घेण्यासाठी गुंतवणूकदाराला मोबदला मिळतो. त्याला आपण सिस्टमॅटिक रिस्क म्हणतो, ज्याला आपण इकॉनॉमिक रिस्क देखील म्हणतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर तुमच्या सिक्युरिटीचा परिणाम होईल किंवा होऊ शकतो आणि तो तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकत नाही. म्हणूनच सिस्टमॅटिक रिस्कला मार्केट रिस्क म्हणतात की जर कोविड आल्यासारखा कोणताही धोका बाजारात आला तर बाजार पडेल. म्हणून तारखेला सिस्टमॅटिक रिस्क म्हणतात ज्यामध्ये विविधता आणता येत नाही, तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकत नाही. पण विशिष्ट रिस्क म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एखादी विशिष्ट रिस्क आहे तर त्या कंपनीला पोर्टफोलिओमध्ये घेऊन तुम्ही तो रिस्क डायव्हर्सिफाय करू शकता. म्हणून कंपनी स्पेसिफिक रिस्क आपली शून्य होऊ शकते, डायव्हर्सिफाय केली जाऊ शकते. पण मार्केट रिस्क जो सिस्टमॅटिक रिस्क आहे तो डायव्हर्सिफाय केला जाऊ शकत नाही आणि आपण सिस्टमॅटिक रिस्क बीटाने कॅल्क्युलेट करतो तेही आपण पुढे समजून घेऊ. इक्विटी योजनांच्या कामगिरीवर परिणाम करणारे घटक. आता आपण बोलूया की कोणते घटक आहेत जे इक्विटी स्कीम्सच्या परफॉर्मन्सवर परिणाम करतात. सर्वात आधी येतो स्टॉक सिलेक्शन. फंड मॅनेजर जे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये निवडत आहे त्यांची गुणवत्ता काय आहे. पहा, मी सांगतो, हे सर्व फंड मॅनेजर्स CFA चार्टर होल्डर्स आहे. चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट CFA इन्स्टिट्यूट USA कडून. ते अत्यंत कुशल आणि पात्र लोक आहेत. ते प्रत्येक स्टॉक निवडण्यासाठी खूपच सखोल संशोधन करतात. ते कंपनीच्या ऑपरेशनल क्षेत्रात जातात, कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटला भेटतात, कंपनीची सर्व बॅलन्स शीट आणि आर्थिक अहवाल पाहतात. त्यांच्यानंतर ते गुंतवणुकीच्या विश्वातून, स्टॉकच्या विश्वातून एक स्टॉक निवडतात. त्याच्यानंतर तुमच्यासाठी त्या विशिष्ट स्कीमचा किंवा स्टॉक्सचा एक पोर्टफोलिओ तयार केला जातो ज्यामध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात. म्हणून या प्रकारे तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन फंड मॅनेजर करतो. म्हणून म्युच्युअल फंड स्कीम्समधील इक्विटी म्युच्युअल फंड स्कीमची कामगिरी या गोष्टीवर खूपच प्रभाव टाकते की त्यामध्ये कोणत्या प्रकारचे दर्जेदार स्टॉक्स घेतले आहेत. आणि फंड मॅनेजर जे विश्लेषण करतो ते दोन प्रकारचे विश्लेषण असतात. एक म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरी म्हणजे टेक्निकल अनालिसिस. चला पाहूया, समजून घेऊया दोन्ही काय असतात. जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या आर्थिक निवेदनांचे मूल्यांकन करतो तेव्हा त्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत हे पाहणे. कंपनीकडे भरपूर रोख आहे, कंपनी फंडामेंटली खूपच मजबूत आहे, कंपनीकडे जे मोठे प्रोजेक्ट्स आहे ते पुरेसे आहेत आणि या प्रोजेक्ट्समध्ये कंपनीचा सहभाग सुरू आहे जो त्यांचा पुढील विकासही दर्शवतो. भविष्यातील वाढ किंवा कमाई स्थिर आहे आणि ती पुढेही येत राहील. म्हणून या कंपनीमध्ये ही सर्व फंडामेंटल रिसर्च आहे जिथे फंडामेंटल्सचा समावेश आहे. कंपनीची बॅलन्स शीट वाचून तुम्ही सांगू शकता की कंपनी किती मजबूत आहे. हे सगळं फंडामेंटलचा भाग आहे. आता येतो टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिसमध्ये आपण चार्ट्स, किंमत आणि व्हॉल्यूम पाहून किंमतीच्या हालचालीचा अभ्यास करतो की त्या किंमतीच्या हालचालीवर काय परिणाम होत आहे आणि पुढे काय होऊ शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
जेव्हा आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो तेव्हा कदाचित टेक्निकल अनालिसिस कमी वापरतो, परंतु दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच मूलभूत तत्वांवर चालते. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असतील, ग्रोथ चांगली असेल, अर्निंग्स चांगल्या असतील तर तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. लॉंग टर्ममध्ये टेक्निकल अनालिसिस ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्ससाठी असते, ट्रेडर्ससाठी असते. त्यामुळे ते बहुतेक वेळा टेक्निकल्सवरच बघतात आणि चार्टमध्ये पाहतात. ते चार्टचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात. प्राइस आणि व्हॉल्यूम. जर जास्त व्हॉल्यूममध्ये एखाद्या सिक्युरिटीत विक्री झाली असेल तर असं मानलं जातं की शॉर्ट टर्ममध्ये ती सिक्युरिटी आणखी खाली जाऊ शकते किंवा घसरू शकते. म्हणून या प्रकारे टेक्निकल अनालिसिसमध्ये खूप गोष्टी असतात. पण NISM अनुसार या 3-4 ओळी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहे ह्याच आपल्याला समजून घ्यायच्या आहे. यापेक्षा खोलात जायचं नाही. प्रश्नही अगदी सरळ विचारला जातो आणि आमची व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू हाच आहे की तुम्हाला NISM क्लिअर करून द्यावा. म्हणून ही व्याख्या तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि इतकं पुरेसं आहे मार्केट NISMचा हा परीक्षा क्लिअर करण्यासाठी. आता पाहूया फंडामेंटल्स. एखाद्या कंपनीचं मूल्यांकन करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी पाहतो? आपण त्या कंपनीचा EPS पाहू शकतो, प्राइस टू अर्निंग रेशो पाहू शकतो, डिव्हिडंड यील्ड पाहू शकतो, प्राइस अर्निंग ग्रोथ रेशो पाहू शकतो, बुक व्हॅल्यू प्रति शेअर पाहू शकतो. म्हणजे या 3-4 गोष्टी पाहून आपण एखाद्या कंपनीचे फंडामेंटल्स जज करू शकतो. चला एक एक करून पाहूया की हे सगळं नेमकं काय आहे. या भागावर हमखास प्रश्न येतात आणि हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. या अध्यायातून 8 ते 10 प्रश्न येऊ शकतात. 12 ते 13% म्हणजे 12 ते 13 प्रश्नसुद्धा या अध्यायातून येतात. म्हणून मी आज तुम्हाला जे काही सांगतोय ते अगदी लक्षपूर्वक समजून घ्या. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या, कारण हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे. चला समजून घेऊया की कोणते कोणते मूलभूत पैलू आहेत जे पाहून आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो. सर्वात पहिला पर्याय येतो तो म्हणजे EPS अर्निंग्स पर शेअर, म्हणजेच करानंतरचा निव्वळ नफा जो एकूण शेअर्सच्या संख्येने भागलेला असतो. कधी कधी हा थेट प्रश्न विचारला जातो की या कंपनीचा EPS काढा. 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. कंपनीचा निव्वळ नफा दिलेला असतो आणि आउटस्टँडिंग शेअर्सची संख्या दिलेली असते. मग तुम्ही नफ्याला आउटस्टँडिंग शेअर्सच्या संख्येने भागा, तुम्हाला अर्निंग्स पर शेअर मिळेल. सोप्या भाषेत हे आपल्याला सांगते की कंपनीने किती परतावा निर्माण केला आहे. जितका एक शेअर एखादा गुंतवणूकदार मालक आहे तर त्या प्रत्येक शेअरवर त्याला किती परतावा मिळाला. म्हणून हे स्पष्टपणे आपल्याला कळते. EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर, म्हणजे एका शेअरवर किती कमाई झाली आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने जो एक शेअर होल्ड केला आहे त्या शेअरवर कंपनी किती पैसा कमावत आहे यालाच EPS म्हणतात. आता आपण प्राइस टू अर्निंग रेशोबद्दल बोलूया, ज्याला PE म्हणतात. मार्केटमधील प्रति शेअर किंमत भागिले EPS. कंपनीचा जो स्टॉक प्राइस सध्या मार्केटमध्ये आहे तो जर आपण अर्निंग्स पर शेअरने भागिला तर आपल्याला प्राइस टू अर्निंग्स मिळेल. PE रेशोचा फॉर्म्युला म्हणजे मार्केटमधील प्रति शेअर किंमत भागिले EPS. थेट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्हाला ही गोष्ट काढायची आहे. प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे नेमकं काय. म्हणून मूलतः हे आपल्याला सांगते की त्या कंपनीत कमवण्यासाठी आपल्याला किती रुपये गुंतवावे लागतील. सामान्यतः जेव्हा आपण PE रेशोबद्दल बोलतो तेव्हा आपण कोणत्याही कंपनीच्या भविष्यातील कमाईमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणूनच आपल्याला PEचे प्रोजेक्शन्स, त्याचा फॉरवर्ड PE प्रोजेक्शन पाहावे लागतात की कंपनीची कमाई किती आहे. आणि सामान्यतः जेव्हा आपण PEबद्दल बोलतो तेव्हा हे पाहिले जाते की बेंचमार्क किंवा पियर कंपनीच्या तुलनेत तुमची व्हॅल्युएशन जास्त तर नाही ना. उदाहरणार्थ, जर तुमच्या कंपनीचा PE 20 आहे आणि मार्केटचा PE 15 आहे तर तुमची कंपनी थोडी ओव्हरव्हॅल्यूड समजली जाईल. प्राइस टू अर्निंग म्हणजेच तुमच्या कंपनीमध्ये कमवण्यासाठी गुंतवणूकदारांना जास्त गुंतवणूक करावी लागते आहे आणि तुमच्या पियर कंपनीमध्ये कमी गुंतवणूक करून त्यांना जास्त परतावा मिळतो आहे. पण दुसऱ्या बाजूने जास्त PEचा अर्थ असा देखील असू शकतो की कंपनीकडे उच्च वाढीची शक्यता आहे आणि कंपनीचे ग्रोथ प्रोस्पेक्ट्स चांगले आहे हे देखील असू शकते आणि कंपनी पुढच्या काळात चांगली कामगिरी करेल. म्हणूनच PE जास्त असण्याचे हेही एक कारण असू शकते. आणि कमी PEचा अर्थ असा देखील असू शकतो की कंपनीची मागील कामगिरी तितकीशी चांगली नव्हती. पण सामान्यतः असं समजलं जातं की ज्या कंपनीचा PE जास्त आहे ती थोडी महाग आहे आणि ती विकली पाहिजे, आणि ज्या कंपनीचा PE कमी आहे ती अंडरव्हॅल्यूड आहे. आपण काही काळासाठी बोट बनून राहावे हे सर्वसाधारण नियमांमध्ये बोलायचे झालं तर. आता आपण बुक व्हॅल्यू प्रति शेअरबद्दल बोलूया. नेटवर्थला एकूण शेअर्सच्या संख्येने भागिले जाते. हे एक सूचक आहे की प्रत्येक शेअरची किंमत कंपनीच्या अकाउंट्सच्या पुस्तकांनुसार किती आहे.
म्हणून अकाउंट्स हे ऐतिहासिक दृष्टिकोन दर्शवतात आणि कंपनीने स्वीकारलेल्या विविध अकाउंटिंग पॉलिसींवर अवलंबून असतात. पुढील आहे प्राइस टू बुक व्हॅल्यू. मार्केट प्राइस प्रति शेअरला बुक व्हॅल्यू प्रति शेअरने भागिले जाते. सोप्या फॉर्म्युला आहे. सोपा प्रश्न येईल. आपल्याला हा फॉर्म्युला लावून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. हा एक निर्देशक आहे की शेअर मार्केट कंपनीच्या प्रत्येक शेअरसाठी त्याच्या बुक व्हॅल्यूच्या तुलनेत किती पैसे द्यायला तयार आहे. यालाच प्राइस टू बुक व्हॅल्यू म्हणतात. आता आपण इन्व्हेस्टमेंट स्टाईल्सबद्दल बोलूया. कोणकोणत्या इन्व्हेस्टमेंट स्टाईल्स आहेत ज्या एखादा फंड मॅनेजर अवलंबू शकतो. इन्व्हेस्टमेंट स्टाईल्सचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे ग्रोथ आणि दुसरा म्हणजे व्हॅल्यू. ग्रोथ इन्व्हेस्टमेंट स्टाईल असतो आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट स्टाईल असतो. समजून घेऊया की हे दोन्ही नेमके काय असतात. ग्रोथ इन्व्हेस्टमेंट स्टाईल्सबद्दल बोलताना उच्च वाढ असलेल्या कंपन्या समोर येतात. ज्या कंपनीमध्ये वाढीची शक्यता जास्त आहे तिला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट स्टाईलमध्ये ठेवले जाते. या कंपनीचा PE रेशो जास्त असतो. EPS देखील जास्त असतो. बुक व्हॅल्यू टू शेअर देखील जास्त असते. म्हणजे या सर्व रेशिओ या कंपन्यांचे जास्त असतात कारण त्यांची वाढीची शक्यता जास्त असते. भविष्यात या कंपन्यांची वाढ खूप वेगाने होऊ शकते. आणि बरेच मार्केट प्लेयर्स या ग्रोथ स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. म्हणूनच जसं मी तुम्हाला सांगितलं या स्टॉक्सचे व्हॅल्युएशन जास्त असू शकतात. आता आपण व्हॅल्यू स्टॉक्सबद्दल बोलूया. पहा, व्हॅल्यू स्टॉक्स हे देखील खूप चांगले फंडामेंटल स्टॉक्स असतात. पण मार्केटने त्या विशिष्ट स्टॉकची खरी किंमत ओळखलेली नसते किंवा पूर्णपणे ओळखलेली नसते. उदाहरणार्थ आपण ITC हे उदाहरण घेऊ शकतो. खूप चांगली कंपनी आहे पण अनेक वर्षे स्टॉक प्राइस 200 ते 220च्या आसपासच राहिला. पण जर आपण गेल्या 1.5 वर्षाचा डेटा पाहिला तर आता त्या स्टॉकचा भाव खूप वेगाने वर आला आहे आणि सध्या सुमारे 450च्या पातळीवर ट्रेड होत आहे. म्हणूनच व्हॅल्यू स्टॉक्समध्येही गुंतवणूक करणे दीर्घकालीन दृष्टीने खूप फायद्याचे ठरते. सर्व मोठे गुंतवणूकदार हे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स असतात. ते कंपनीच्या मूल्यावर गुंतवणूक करतात. कंपनीचे मूल्यांकन चांगले आहे, दीर्घकालीन भविष्य देखील उज्ज्वल आहे आणि त्यांचे कमाईचे अंदाजही चांगले आहे. म्हणूनच व्हॅल्यू स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे खूप चांगले मानले जाते. ही होती इन्व्हेस्टमेंट स्टाईल्स, ग्रोथ आणि व्हॅल्यू. आता आपण पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोलूया. फंड मॅनेजर कोणत्या पद्धतीने पोर्टफोलिओ तयार करतात तर हे 2 प्रकारे केले जाते. एक म्हणजे बॉटम अप आणि दुसरे म्हणजे टॉप डाऊन अप्रोच. जेव्हा आपण टॉप डाऊन अप्रोचबद्दल बोलतो तेव्हा सर्वात आधी फंड मॅनेजर कोणत्याही अर्थव्यवस्थेचे आर्थिक निकष तपासतात. महागाई, व्याजदर, GDP, चलनविषयक धोरणे, आपले आर्थिक मापदंड काहीही असोत, निधी व्यवस्थापक त्या मापदंडांवर अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करून सुरुवात करतो. वरपासून खालपर्यंतचा दृष्टिकोन. सर्वात आधी तो अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करतो. म्हणून सर्व निकषांचे मूल्यांकन केल्यानंतर तो एखाद्या विशिष्ट क्षेत्राकडे जातो. उदाहरणार्थ, जर तो भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करत असेल आणि त्या मूल्यांकनानंतर तो आर्थिक क्षेत्राकडे, वित्तीय सेवा क्षेत्राकडे किंवा बँकिंग क्षेत्राकडे पोहोचतो. त्याच्यानंतर तो संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे मूल्यांकन करेल. RBI कडे पहा, आपल्या बँका कशा प्रकारे मॉनिटर केल्या जातात, बँकांची स्थिती कशी आहे, बँकची कमाई काय आहे, भविष्यातील गट काय आहे. त्याच्यानंतर जेव्हा फंड मॅनेजर त्या विशिष्ट उद्योगाकडे पाहिल, त्याचे मूल्यांकन करेल, त्यानंतर तो स्टॉक निवडेल. सर्वात आधी टॉपला अर्थव्यवस्था होती, दुसऱ्या क्रमांकावर तो उद्योगाकडे गेला आणि मग तिसऱ्या क्रमांकावर त्या उद्योगातून एखादा स्टॉक प्राइस निवडेल. म्हणून हा जो प्रोसेस आहे त्याला आपण टॉप डाऊन अप्रोच म्हणतो. आणि जर आपण याचं उलट केलं, ज्याला बॉटम अप अप्रोच म्हणतात, ज्याला बॉटम अप अप्रोच म्हणतात, तर बॉटम अप अप्रोचमध्ये सर्वात आधी फंड मॅनेजर एखादा स्टॉक निवडतो. त्या स्टॉकच्या म्हणजेच त्या विशिष्ट कंपनीच्या सर्व फंडामेंटल्सचा विचार करून आणि त्यांच्या भविष्यातील कमाईच्या वाढीचा अंदाज घेऊन तो स्टॉक निवडला जातो. मग इंडस्ट्रीकडे जातात आणि त्यानंतर इकॉनॉमीचाही विचार करतात. म्हणून बॉटम अप अप्रोचमध्ये अगदी उलट प्रक्रिया असते. आता गोल्ड फंडांच्या कामगिरीवर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल बोलूया की कोणत्या प्रकारे गोल्ड फंडच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. कोणते घटक आहेत जे आपल्याला गोल्ड फंड्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घ्यायला हवेत. पहा, असं म्हटलं जातं की सोनं हे खरंच एक आंतरराष्ट्रीय मालमत्ता वर्ग आहे. सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतात. USA मध्ये म्हणजे अमेरिकेत ज्या किंमतीला सोनं विकलं जातं, आपणही तीच किंमत फॉलो करतो. MCXवर सोन्याची जी ट्रेडिंग होते ती देखील एका अर्थाने आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमतीनुसारच असते.
आणि म्हणून असं समजलं जातं, असं म्हटलं जातं की जेव्हा कधी आर्थिक अस्थिरता येते तेव्हा सोन्याच्या किमती झपाट्याने वाढतात, कारण सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. जेव्हा इक्विटी चांगली कामगिरी करत नाही किंवा इक्विटीमध्ये घसरण होते तेव्हा सोनं आणि इक्विटी यांच्यात उलट संबंध असतो. जसं इक्विटी खाली येते तसं सोनं झपाट्याने वर जातं. बहुतेक देश त्यांच्या राखीव संपत्तीत सोनं ठेवतात. त्यांच्या परकीय चलन साठ्यातही ते सोनं ठेवतात. म्हणूनच मोठ्या संस्था जसं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, जेव्हा त्या संस्था सोनं खरेदी किंवा विक्री करायला येतात तेव्हा सोनं खूपच अस्थिर होतं. म्हणूनच सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतात. हे खरंच एक आंतरराष्ट्रीय मालमत्ता वर्ग आहे. म्हणून त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आता आपण रिअल इस्टेट फंड्सच्या कामगिरीवर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल बोलूया. कोणते असे घटक आहेत जे रिअल इस्टेट फंड्सवर परिणाम करतात ते पाहूया. ते कोणते आहेत ते पाहूया. आर्थिक परिस्थिती. पाहिलं गेलं आहे की जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत मंदीचं दडपण असतं किंवा अर्थव्यवस्थेची वाढ तितकीशी चांगली नसते तेव्हा सामान्यपणे गुंतवणूकदार काय करतात, ते आपला रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय थोडा पुढे ढकलतात आणि अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारेल याची वाट पाहतात. म्हणून जसेच अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारते ते पुन्हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला येतात. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट दुसरा घटक. पहा, जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही कोप्यात विकसित होत असतं तेव्हा आपोआप रिअल इस्टेटची किंमत वाढते. तेथील किमती वाढतात. म्हणून औद्योगिक विकास हा देखील एक फार मोठा घटक आहे जो आपल्या परताव्यावर परिणाम करतो, आपल्या कामगिरीवर परिणाम करतो. हे रिअल इस्टेट फंड्समध्ये. तिसरा म्हणजे व्याजदर. जेव्हा व्याजदर कमी असतात आणि बाजारात पैसे सहज उपलब्ध असतात तेव्हा लोक कर्ज घेण्यासाठी येतात आणि ते कर्ज घेऊन प्रॉपर्टी खरेदी करतात. ते निवासी प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने आणखी जे प्रोफेशनल असतात, प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स ते रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्येही गुंतवणूक करतात. जेव्हा बाजारात व्याजदर कमी असतात आणि स्वस्त पैसे उपलब्ध असतात. पण जेव्हा व्याजदरांचं चित्र अगदी उलट असतं, व्याजदरवर असतात, सायकलवर असते, तेव्हा लोक आपले निर्णय पुढे ढकलतात किंवा उशीर करतात. म्हणून व्याजदर देखील बऱ्याच प्रमाणात रिअल इस्टेटच्या किमतींवर परिणाम करतो. हे कामगिरीवर परिणाम करणारे धोके आणि घटक होते. आता आपण रिटर्न्सबद्दल बोलूया की आपण रिटर्न्स कशा प्रकारे मोजतो. चला पाहूया ते कोणते मार्ग आहेत ज्याद्वारे रिटर्न्स मोजल्या जातात. सर्वात पहिला आहे सिंपल रिटर्न. सिंपल रिटर्न मोजायला अगदी सोपा आहे. मी कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये किंवा कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये किंवा कोणत्याही शेअरमध्ये उदाहरणार्थ 100 रुपये गुंतवले आणि त्या शेअरची किंवा सिक्युरिटीची किंवा म्युच्युअल फंडाची मार्केट व्हॅल्यू 110 रुपये झाली आणि मी तो शेअर किंवा सिक्युरिटी किंवा म्युच्युअल फंड विकला म्हणजे मला 10 रुपयांचा नफा झाला. तर हा 10 रुपयांचा नफा एका अर्थाने माझा सिंपल रिटर्न झाला, जो की 10% आहे. जर हे टक्केवारीत मोजलं तर 10% होईल, म्हणजेच हा 10% माझा सिंपल रिटर्न आहे. जर मी साध्या भाषेत सिंपल रिटर्न कसा काढायचा किंवा तुम्हाला सांगायचं झालं तर तोच आहे, म्हणजे मला जेवढा अचूक परतावा मिळाला आहे तोच माझा सिंपल रिटर्न आहे. आता आपण एन्युअलाइज्ड रिटर्नबद्दल बोलूया. चला हा उदाहरण समजून घेऊया. या टेबलकडे पाहता आपल्याकडे 2 गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांचे परतावे इन्सेप्शनपासून अनुक्रमे 5% आणि 3% आहेत. पहिली गुंतवणूक 6 महिन्यांसाठी अस्तित्वात होती आणि दुसरी 4 महिन्यांसाठी आहे. म्हणून हे परतावे स्पष्टपणे तुलना करण्यासारखे नाहीत, कारण पहिला गुंतवणूक पर्याय ज्याने 5% दिले आहे तो फक्त 6 महिन्यांसाठी गुंतवलेला होता आणि ज्याने 3% दिले आहे तो फक्त 4 महिन्यांसाठी गुंतवलेला होता. तर यात आपण कसे गणना करू? वार्षिक परतावा काढण्याचा फॉर्म्युला इथे अगदी सोप्या पद्धतीने दिला आहे. साधा परतावा 12 आणि नंतर तो भागा साध्या परताव्याच्या कालावधीने महिन्यांमध्ये. म्हणून इन्व्हेस्टमेंट 1 साठी 10% वार्षिक परतावा येईल आणि इन्व्हेस्टमेंट 2 साठी 9% येईल. म्हणून हे अगदी स्पष्ट आहे की वार्षिक परतावा किती झाला. जर मी 6 महिन्यात 6% कमावले तर मी 12 महिन्यात किती कमावे? तर 12 महिन्यात एका प्रकारे 12% कमावे. हा फॉर्म्युला लावून हाच तुमचा उत्तर येईल. म्हणून वार्षिक परताव्यात त्या वर्षी मी किती कमावे? जितका माझा परतावा आला आहे ते गृहीत धरून आता आपण कंपाऊंडेड रिटर्नकडे वळूया की कंपाऊंडेड रिटर्न काय करतात, ज्याला आपण चक्रवृद्धी परतावा किंवा चक्रवृद्धी व्याज असेही म्हणतो. चक्रवाढ परतावा
चला समजून घेऊया की कंपाऊंडेड रिटर्न म्हणजे काय. जेव्हा आपल्याला कोणताही परतावा किंवा व्याज गुंतवलेल्या रकमेवर मिळतो आणि आपण तो परतावा किंवा गुंतवलेली रक्कम पुन्हा वाढीसाठी गुंतवतो, त्याला कंपाऊंडेड रिटर्न म्हणतात. चला या टेबलमधून समजून घेऊया. तुम्ही 10,000 रुपये 10% दराने गुंतवले आणि तोच तुमचा क्लोजिंग बॅलन्स आहे. एका वर्षानंतर हा 11वा टप्पा आहे. म्हणजे 10,000चे 10% म्हणजे 1,000 रुपये आणि तुमचे एकूण 11,000 रुपये झाले. दुसऱ्या वर्षी तुमचे जे 11,000 रुपये होते त्यावर पुन्हा 10% परतावा मिळेल. म्हणजे 1,100 रुपये त्यात जोडले जातील. म्हणून 12,100 हा एकूण रक्कम झाली आणि तिसऱ्या वर्षी 12,100 वर तुम्हाला पुन्हा त्याचे 10% मिळेल. म्हणजे तुम्हाला पुन्हा 1,210 रुपये मिळतील. त्यामुळे एकूण रक्कम 13,310 रुपये होते. तर तुम्ही 10,000 रुपये गुंतवले होते आणि ते आता 13,310 रुपये झाले आहेत. म्हणजे हे एका प्रकारे कंपाऊंडिंग झाले आहे. हे तुम्हाला कंपाऊंडेड परतावा मिळाला आहे. कशा प्रकारे 10,000 रुपये 13,300 रुपये झाले, तर हे कंपाऊंडेड रिटर्न्स होत आहे. इथे तुमचे परतावे कंपाऊंडिंग होत आहे. इथे ते कंपाऊंडेड होत आहे. म्हणजे कंपाऊंडिंगमध्ये जे काही व्याज किंवा भांडवली नफा आहे ते तुमच्या गुंतवलेल्या रकमेबरोबर पुन्हा गुंतवले जातात. आता आपण कंपाऊंडेड वार्षिक वाढ दराबद्दल बोलूया. म्युच्युअल फंड कम्युनिकेशनमध्ये तुम्ही CGR हे नाव नक्कीच ऐकले असेल, ज्याला आपण कंपाऊंडेड वार्षिक वाढ दर म्हणतो. चला समजून घेऊया की CGR म्हणजे नेमकं काय. कंपाऊंडेड वार्षिक वाढ दर किंवा CGR म्हणजे सरासरी दर ज्यावर एखादी गुंतवणूक एका मूल्यापासून दुसऱ्या मूल्यापर्यंत एका कालावधीत वाढते. तुमच्याकडे एक कालावधी असतो ज्यामध्ये सुरुवातीचे मूल्य असते एखाद्या सिक्युरिटीचे आणि त्याची बाजार मूल्य जी काही आहे ती. गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी एक मूल्य असते. त्यामुळे या दोन मूल्यांची तुम्हाला गरज असते आणि तोच रिटर्नचा दर असतो. ज्या सरासरी रिटर्नच्या दराने तुमची गुंतवणूक त्या कालावधीत दरवर्षी वाढली आहे त्याला CGR म्हणतात. उदाहरणार्थ समजून घेऊया. जसे की एखाद्या स्टॉकची किंमत 2 वर्षात वरून 121 रुपये झाली तर त्याचा CGR 10% येईल. म्हणजेच पहिल्या वर्षानंतर 110 रुपये झाले आणि मग त्या 110 रुपयेवर पुन्हा 10% वाढ झाली तर ते 121 रुपये झाले. तर हा जो दर आहे, जो सरासरी दर आहे, ज्याप्रमाणे तुमची मार्केट वाढत आहे त्या दराला आपण CGR म्हणतो. हे झाले रिटर्न मोजण्याचे प्रकार. आता आपण रिस्क मोजण्याच्या प्रकारांबद्दल बोलूया. आपण गणिती पद्धतीने रिस्क कसा मोजतो ते पाहूया. सर्वात आधी येतो व्हेरियन्स. व्हेरियन्स म्हणजे काय आणि तो का मोजला जातो. चला या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया की दिलेल्या तक्त्यात 2 स्कीम्स आहेत ज्यांचे मासिक परतावे आहेत. स्कीम Aचा मासिक परतावा येतोय 5%, दुसऱ्या महिन्यात 4%, मग तिसऱ्या महिन्यात 5% आणि चौथ्या महिन्यात पुन्हा 6%. ती स्कीम 2 आहे. 5 वजा 5%, 10% आणि 5%. तर तुम्ही पाहू शकता स्कीम 1 थोडीशी स्थिर आहे. स्कीम 1चा जो सरासरी परतावा आहे तो 5% आहे आणि स्कीम 2चा सरासरी परतावा 3.75% आहे. पण स्कीम 2ची अस्थिरता बघा. दुसऱ्या महिन्यात ती पहिल्या महिन्यात 5% आहे, पण दुसऱ्या महिन्यात ती उणे 5%वर गेली आणि तिसऱ्या महिन्यात पुन्हा 10% झाली आणि चौथ्या महिन्यात पुन्हा 5% झाली. म्हणजे या परताव्यात इतकी मोठी अस्थिरता आहे, इतकी जास्त ज्यामध्ये व्हेरियन्स आहे. म्हणून जेव्हा आपण याचा व्हेरियन्स कॅल्क्युलेट करू तेव्हा तो 0.67 येईल. स्कीम 1चा आणि स्कीम 2चा बघा किती जास्त आहे, 30.58. म्हणून यातून आपण कोणती स्कीम प्राधान्य देऊ, तर जिचा व्हेरियन्स सर्वात कमी असेल, म्हणजे जिचे परतावे सर्वात कमी बदलतात, तीच आपण निवडू. सामान्यतः हे टूल्स 2 फंड्सची तुलना करण्यासाठी वापरले जातात आणि आपण व्हेरियन्स काढू शकतो. MS Excelमधील फॉर्म्युला वापरताना हा फॉर्म्युला तुमच्यासमोर आहे, याचा वापर करून आपण व्हेरियन्स काढू शकतो. पुन्हा व्हेरियन्स हा जोखमीचा एक माप आहे आणि तो इक्विटी तसेच डेट दोन्ही स्कीम्ससाठी लागू आहे. पण खूप महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हेरियन्स हे जोखमीचे एक माप आहे जे डेट आणि इक्विटी दोन्ही स्कीम्ससाठी लागू आहे. आता आपण स्टँडर्ड डिव्हिएशनबद्दल बोलूया. व्हेरियन्स प्रमाणेच स्टँडर्ड डिव्हिएशन देखील जोखीम आणि गणित मोजते. बोलायचं झालं तर स्टँडर्ड डिव्हिएशनला व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट म्हणतात. म्हणजेच जर आपल्याला मिळालेला व्हेरियन्स स्क्वेअर रूट केला तर आपले स्टँडर्ड डिव्हिएशन मिळते. पुन्हा स्टँडर्ड डिव्हिएशन देखील तीच गोष्ट सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलं की रिटर्न्समध्ये सरासरी चढउतार किती होत आहे
जितका जास्त चढउतार तितकं ते वाईट आहे. म्हणून जर तुम्ही कोणत्याही दोन स्कीम्सची तुलना करत असाल तर ज्याची स्टँडर्ड डिव्हिएशन कमी आहे ती स्कीम आपण प्राधान्य देऊ. ज्याची स्टँडर्ड डिव्हिएशन जास्त आहे म्हणजेच सरासरी रिटर्नपासून खूप जास्त चढउतार होत आहेत आणि तो फंड जास्त जोखमीचा आहे, त्यामुळे ज्याचा स्टँडर्ड डिव्हिएशन कमी आहे तो फंड आपण गुंतवणुकीसाठी विचारात घेऊ. आता सुधारित कालावधीबद्दल बोलूया. मॉडिफाईड ड्युरेशन हे डेट पोर्टफोलिओची संवेदनशीलता मोजते, म्हणजेच व्याजदरात बदल झाल्यावर डेट सिक्युरिटीज कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे दाखवते. मॉडिफाईड ड्युरेशन जितकी जास्त असेल तितकी ती जास्त अस्थिर वोलाटाईल असेल जेव्हा व्याजदरांमध्ये बदल होतो, आणि मॉडिफाईड ड्युरेशन जितकी कमी असेल तितकी ती कमी अस्थिर असेल जेव्हा आपण व्याजदरांमध्ये बदल होण्याबद्दल बोलतो. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. जर एखाद्या स्कीमची मॉडिफाईड ड्युरेशन 3 वर्षे आहे आणि तिचा 10% आहे, मॉडिफाईड ड्युरेशन 3 वर्षे आहे आणि 10% आहे आणि अर्थव्यवस्थेत व्याजदर 1%ने घसरतात, तर मध्ये पूर्णपणे मॉडिफाईड ड्युरेशन जोडली जाईल. म्हणजेच तुमची जी होती 10 त्यात 3 वर्षे जी तुमची मॉडिफाईड ड्युरेशन आहे ती पूर्णपणे जोडली जाईल आणि तुमची नवीन होईल 13. आणि जर व्याजदर 0.5 ने खाली आले तर 3 जी मॉडिफाईड ड्युरेशन आहे त्याचा अर्धा भाग घ्या, म्हणजेच 10 मध्ये 1.5 जोडला जाईल आणि तुमची नवीन 11.5 होईल. आणि ह्याचप्रमाणे जेव्हा व्याजदर वाढतील तेव्हा तुम्ही हा हिशोब उलटी लावू शकता की व्याजदर वाढल्यावर मॉडिफाईड ड्युरेशन 1% वाढल्यास संपूर्ण मॉडिफाईड ड्युरेशन 10 मधून 3 वजा होईल. पूर्ण मॉडिफाईड ड्युरेशन YTM मधून वजा होते, म्हणून नवीन YTM 7% होईल. तर या प्रकरणात तुम्हाला पाहायचं आहे की मॉडिफाईड ड्युरेशन कशा प्रकारे व्याजदरांसोबत तुमच्या डेट सिक्युरिटीवर परिणाम करते. जितकी जास्त मॉडिफाईड ड्युरेशन असेल तितका जास्त परिणाम तुमच्या डेट सिक्युरिटीच्या YTMवर होईल. तर मित्रांनो, हेच होतं या रिस्क आणि रिटर्न या अध्यायातून. या अध्यायात हेच सर्व टॉपिक्स होते. यावरच प्रश्न आधारलेले असतात. चला आता काही प्रश्न पाहूया की या अध्यायाशी संबंधित कोणते कोणते प्रश्न येत असतात. प्रश्न क्रमांक 1. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजना पूर्णपणे रिस्क फ्री मानले जाऊ शकते का? सांगावे की हे खरे आहे की खोटे? गव्हर्नमेंट सिक्युरिटीजना आपण रिस्क फ्री मानू शकतो. हे विधान बरोबर आहे की चुकीचे? असं समजलं जातं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजना रिस्क फ्री मानलं जातं, आणि जेव्हा आपण रिस्क फ्री रेटबद्दल बोलतो तेव्हा आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स जे AAA रेटेड असतात त्याबद्दल बोलतो, त्यामुळे हे विधान एका अर्थाने बरोबर आहे. दुसरा प्रश्न. अनसिस्टमॅटिक रिस्क डायव्हर्सिफिकेशनद्वारे कमी केली जाऊ शकते. आपण समजून घेतले की अनसिस्टमॅटिक रिस्क म्हणजेच कंपनी विशिष्ट जो धोका आहे तो आपण डायव्हर्सिफिकेशनद्वारे जवळजवळ 0पर्यंत कमी करू शकतो, म्हणून हे विधान बरोबर आहे. तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विश्लेषण ट्रेडिंगशी संबंधित किंमत आणि व्हॉल्यूम डेटा ट्रॅक करते? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, फंडामेंटल, टेक्निकल की सिच्युएशन अनालिसिस? हे आपण खूप चांगल्या प्रकारे पाहिलं आहे की जेव्हा आपण किंमत आणि व्हॉल्यूमबद्दल डेटाबद्दल बोलतो तेव्हा ते आपलं टेक्निकल अनालिसिसचं भाग असतं, म्हणून उत्तर आहे सी, टेक्निकल अनालिसिस. जेव्हा एखादं विश्लेषण किंमत आणि व्हॉल्यूम ट्रॅक करतं त्या सिक्युरिटीच्या किमतीचे भविष्यातील हालचाली भाकीत करण्यासाठी त्याला आपण टेक्निकल अनालिसिस म्हणतो. प्रश्न क्रमांक 4. एका गुंतवणूकदाराने स्कीम मध्ये गुंतवणूक केली होती जेव्हा नाव 120 होती आणि गुंतवणूकदाराने ती गुंतवणूक 135 ला रिडीम केली. साधा परतावा सिंपल रिटर्न काढा. 120 रुपये नौदलाचे होते, 135 रुपयेला रिडेम्पशन झाले आहे, म्हणून आता साधा परतावा काढा. तर तो साधा परतावा काय होता? 135 मधून 120 वजा केलं म्हणजे 15 रुपये, ते आपण 120 रुपयेने भागू, म्हणून 15 भागिले 120 म्हणजे 15 भागिले 120 हे 12.5%, म्हणजे उत्तर आहे सी, 12.5. खालीलपैकी कोणता एक मापदंड आहे जो इक्विटी म्युच्युअल फंड योजनेतील कालावधीतील परताव्यातील चढउतार मोजतो? यापैकी कोणता एक मापदंड आहे जो म्युच्युअल फंड योजनेतील चढउतार मोजतो? परताव्यांबद्दल बोलताना परताव्यातील चढउतार मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता मापदंड वापरला जातो? पहिला आहे व्हेरियन्स, शार्प रेशो, मॉडिफाईड ड्युरेशन आणि जेन्सन अल्फा. जसं आपण शिकलो आहोत, व्हेरियन्स म्हणजेच व्हेरिएशन हे कालावधीतील परताव्याच्या चढउतारांना मोजतो, म्हणून उत्तर आहे प्ले व्हेरियन्स.
म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल आणि आमचे इतर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल, जसं की नैसर्गिकशी संबंधित किंवा म्युच्युअल फंडशी संबंधित, तर कृपया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.